दिनांक 16 व 17 2026 विशेष उन्हाळी खाद्य व विक्री जत्राचे आयोजन मान्य श्री योगेंद्रदादा पवार व मिनल मोहोडीकर यांच्या माध्यमातून विविध उद्योजकांना इथे संधी उपलब्ध करून दिली आहे व त्याबद्दल बारामतीकरांचं तर कौतुक आहेच, शिवाय बारामतीत जे काही उत्सव, जे काही शरावी फाउंडेशनच्या माध्यमातून भूमी उत्सव सारखे प्रदर्शन आणि विविध कार्यांची त्यांचे काम फाउंडेशनच्या माध्यमातून होत आहे. स्वतः वहिनींच्या माध्यमातून आपण ऐकूया. वहिनी, आपण हे भूमी उत्सव प्रदर्शन, भव्य प्रदर्शनाचं आयोजन केलंय, त्याबद्दल थोडक्यात माहिती बारामतीकरांसाठी व संपूर्ण महाराष्ट्रासाठी. आज खरं तर एक ज्या बारामतीतल्या महिला आहेत त्यांची मागणी होती की आमचं जे आम्ही बनवतो जे प्रॉडक्ट्स, तर त्याच्यासाठी एक आम्हाला व्यासपीठ मिळावं आणि खऱ्या अर्थाने आज सर्वांनी ते त्यांचे स्टॉल्स लावलेले आहेत आणि आनंद वाटला की अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि बारामतीकरांनी भरभरून त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि खरंच एक चांगला कार्यक्रम आज इथे होऊन गेला. किती दिवस आपलं प्रदर्शन हे भूमी उत्सव हे 16 आणि 17 तारखेला सकाळी 10 पासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत आहे आणि इथे आपण पाहताय मुलांना देखील खेळ आहेत, त्यांच्यासाठी मनोरंजन आहे, गाण्यांची मैफिल आहे, खाऊ गल्लीमध्ये विविध प्रकारचं खाणं तुम्हाला पाहायला मिळेल आणि स्टॉल्सची तर रेलचेल तुम्ही पाहिलेलीच आहे. प्रत्येक सेक्शनमध्ये मला गर्दी पाहायला मिळते आणि लोकांना आपण एक व्हरायटी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. या भूमी उत्सव भव्य प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण बारामतीकरांना इथे कसे आकर्षित करू इच्छिता, कसे इथे येण्याचे उत्पादन? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्यावेळेस एक्झिबिशन भरवतो आणि आम्ही दुसरीकडे स्टॉल लावतो त्यावेळेस आम्हाला ज्या फॅसिलिटी मिळत नाहीत त्या आम्हाला भूमी उत्सवमध्ये मिळालेल्या आहेत. म्हणजे की जे की एक टायमिंगचं जेवण आम्हाला दिलेलं आहे, चहा दिलेला आहे, आमचे 3 टेबल 4, आमच्या सगळ्या प्रकारची काळजी वहिनी साहेबांनी खूप छान पद्धतीने इथे घेतलेली आहे. त्याच्यामुळे जे बाकीचे एक्झिबिशन भरवतात त्यापेक्षा खूप वेगळं आणि अनोखं एक्झिबिशन शरावी फाउंडेशनच्या थ्रू वहिनी साहेबांनी छान असं उपक्रम करून लघु उद्योजकांना आणि शेतकऱ्यांना आणि सगळ्याच बारामतीकरांना छान असं प्रोत्साहन देऊन सुंदर असं एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे. सुद्धा इतके खुश आहेत की पहिल्यांदा त्यांना कोणीतरी जेवण आणि चहा पाणी या नाश्त्याची सोय वगैरे सगळं केलेलं आहे वहिनी साहेबांनी. त्याच्यामुळे स्टॉलधारकांना पण इतका आनंद झालाय की ते पण म्हणतात की पुढच्या वर्षी आम्ही इथंच स्टॉल लावणार. नाही, शरावी फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक विविध उपक्रम साजरे होतात, पण भूमी उत्सव व भव्य प्रदर्शन याचं आयोजनाचं ह्या मागच्या पासून ह्याचं काय आहे कारण युगेंद्र दादा नेहमी आता गावोगावी जेव्हा फिरतात त्यावेळेला ते जाईल त्या घरी जिथे ती महिला उत्तम प्रकारच्या कुरड्या करते, सांडगे करते, पापड करते, तर त्या जाताना एक मानवळा म्हणतो आपण तसा एक बॉक्स त्यांच्यासोबत देत असतात. मग आमच्या सुनबाई म्हणाल्या की ह्या कुरड्या वगैरे कुठे बनतात, तर त्या म्हणाल्या की खूप सुंदर कुरड्या आहेत, मग ह्याला बाजारपेठ मिळतो का? मग तशी आमची जी चर्चा झाली, मग दादा म्हणाले की आपण तुम्ही एक महिलांसाठी तुम्ही एक व्यासपीठ का नाही तयार करत आणि मग भूमी उत्सव हे नाव म्हणजे ह्या भूमीतून जे काही आपल्याला तयार होतात वस्तू त्यांचं प्रदर्शन करावं त्याच्यातनं हे सुरू झालं. थँक्यू. रस्ता कुठून आहे?
पाण्याची सोय. नमस्ते. काय म्हणताय, कसं काय रिस्पॉन्स? छान झालं ना? काय सांगाल प्रदर्शनाबद्दल? भूमी उत्सव भव्य प्रदर्शन सर्व फाउंडेशनने खूप सुंदर अरेंज केलं. स्टॉल धारकांची पण त्यांनी या उन्हाळ्यात खूप छान काळजी घेतली Okay. आणि कस्टमरचा रिस्पॉन्स पण खूप सुंदर आहे. ओके ना. आज सकाळपासून कस्टमर कस्टमर भरपूर छान झाले आहेत, लोकांची गर्दी होती. आहे. हो, लोकांची गर्दी. ओके, उद्याचा दिवस आहे. उद्याचा दिवस. मग उद्या काय अपेक्षित आहे? याच्या डबल गर्दी. ओके ना. थँक्यू. डॉक्टर काय वाटतंय? नमस्ते, काय म्हणताय? काय म्हणताय, बोला थोडं सांगा. काय म्हणताय? नवीन ग्राहकाला बोलवण्यासाठी तुम्ही काय म्हणाल? नवीन लोकांना येण्यासाठी तुम्ही काय बोलणार, काय आवाहन करू शकता? नवीन लोकांनी आता त्या जाहिरात असेल तर येतील ना लोक. जाहिरात झाली आहे भरपूर काही तुम्ही आता रिस्पॉन्स चांगला मिळाला आहे ना. चांगलं बघा. म्हणजे पहिला दिवस चांगला गेला, उद्या तर संडे असल्यामुळे अजून चांगला. ओके. एक मिनिट.